हॅलो एव्हरीवन. आज आपण आपला जो 6वा चॅप्टर आहे त्यातला लास्ट पॉईंट बघतोय आणि आपला चॅप्टर संपून जाईल. ओके, सो फाईल हँडलिंग आपण बघितलं होतं. आता आपण एक्सेप्शन हँडलिंग बघतोय इन डिटेल. आता एक्सेप्शन हँडलिंग म्हणजे काय? इट्स अ ॲबनॉर्मल कंडिशन इन अ प्रोग्राम रिझल्टिंग इन द डिस्क्रिप्शन इन द फ्लो ऑफ प्रोग्राम. ओके, सो बऱ्याच वेळेला आपण एक्सेप्शन हँडलिंग आपण बघितलेलं आहे सी पी पीमध्ये आणि जावामध्ये सुद्धा बघितलं आहे. ओके, तर सेम लॉजिक आपल्याला इथं ॲप्लिकेबल आहे. ठीक आहे. सो या केसमध्ये काय होतं की आपण अशी एक कंडिशन येते जिथं आपण प्रोग्राम रन होऊ शकत नाही. ओके, ठीक आहे. सो त्यावेळी आपला प्रोग्राम हा शटडाऊन होतो. सो त्याला आपण एक्सेप्शन हँडलिंग म्हणतो. तर एक्सेप्शन हँडलिंग म्हणजे एरर नाही. एररमध्ये काय होतं, कंपाईल एरर दाखवून आपला प्रोग्राम रन होत नाही. इथं लॉजिकल एरर जनरेट होतात आणि आपला प्रोग्राम थांबतो. ओके, सो वेन एवर एक्सेप्शन इज अकर्स द प्रोग्राम हॉल्ट्स अँड हॉल्ट्स एक्झिक्युशन अँड फर्दर कोड इज नॉट एक्झिक्युटेड. ओके, प्रोग्राम थांबतो आणि पुढचा कोड एक्झिक्यूट होत नाही. So Python handle the exception so that the other part of code can be executed without any disruption. Okay, so आपण हा एक्सेप्शन जो जनरेट होतोय तो आपण हँडल करू शकतोय आणि रिमेनिंग कोड जो आहे ओके तो आपण एक्झिट करू शकतो. फॉर एक्झाम्पल समजा लाईन नंबर 3ला आपला एक्सेप्शन आला असेल. ओके, जर आपण एक्सेप्शन हँडल जर प्रॉपर केला असेल तर लाईन नंबर 3 बायपास करून आपण पुढचे सगळे कोड एक्झिक्यूट करू शकतो. ओके, हाऊएव्हर इफ यू डू नॉट हँडल द एक्सेप्शन द इंटरप्रिटर डज नॉट एक्झिक्यूट ऑल द कोड दॅट एक्झिस्ट आफ्टर. ओके, त्यामुळे काय होणार आहे, एक्सेप्शन जनरेट झाल्यानंतर त्याच्या पुढचा कुठलाही कोड एक्झिक्यूट होणार नाही. सो आपल्याकडे काही कॉमन एक्सेप्शन्स आहेत. त्यामध्ये पहिला झिरो डिव्हिजन एरर, नेम एरर, इंडेंटेशन एरर, आय ओ एरर, ई ओ एफ एरर. ओके, आता हे एरर लिहिले पण ॲक्च्युली हे एक्सेप्शन्स आहेत. आता झिरो एरर म्हणजे काय? झिरो डिव्हिजन एरर ऑफकोर्स वेन नंबर इज डिवायडेड बाय झिरो. आता आपला हा मॅन्युअलमध्ये सुद्धा प्रोग्राम आहे डिवाइड बाय झिरो प्रोग्राम. ओके, सो हे इनबिल्ड एक्सेप्शन्स आहेत. जसं आपल्या जावामध्ये आणि सी पीमध्ये इनबिल्ड एक्सेप्शन आहेत तसे इथं पायथनमध्ये पण आहेत. सो हे काही इनबिल्ड एक्सेप्शन्स आहेत. ओके, सो पहिला आहे तो म्हणजे डिवाइड बाय झिरो. ओके, त्यानंतर नेम एरर, इट ऑकर्स वेन नेम इज नॉट फाउंड आणि इट मे बी अ लोकल ऑर ग्लोबल. ओके, म्हणजे आपण रिझल्ट कीवर्ड वापरू शकत नाही. प्लस आपल्याला जर जे आपण नेम स्पेसिफाय करतोय ते जर सापडलं नाही तर नेम एरर येतो. त्यानंतर इंडेंटेशन एरर, इफ इनकरेक्ट इंडेंटेशन इज गिवन. आता इंडेंटेशन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बाबा कोलन प्रेस केल्यानंतर एंटर मारल्यानंतर जे स्पेसिंग पुढच्या लाईनला येतं आपण ज्याला टॅब म्हणतो, जर तो प्रॉपर पडला नसेल, काही वेळा कॉपी पेस्ट आपण प्रोग्राम करत असतो, त्या केसमध्ये हे एरर बऱ्याचशा टायमाला येतात. ओके, त्यानंतर आय ओ एरर, इट ऑकर्स वेन इनपुट आउटपुट ऑपरेशन फेल्स. ओके, आपले आय ओ ऑपरेशन्स एखाद्या फेल झालं तर हे होऊ शकतं. ई ओ एफ एरर, इट वेन द एंड ऑफ फाईल इज रिच अँड एट ऑपरेशन बिंग परफॉर्म. हे जनरली आपल्या फाईल हँडलिंगच्या कन्सेप्टमध्ये येतात ई ओ एफ एरर. ओके, ज्यामध्ये आपण फाईल कंटिन्युअसली रीड करत राहतो पण एंड झाला आहे तरीसुद्धा काहीतरी एंड झाल्यानंतर सुद्धा आपण परफॉर्म करत असतो, त्यामुळे हा एरर येतो. ठीक आहे. आता एक्सेप्शन हँडलिंग इथं आहे. सिंपल प्रोग्राम आहे. ए आपण इथं काय केलं, ए नंबर इनपुट करून घेतला आहे, बी करून घेतला आहे. ठीक आहे. आता इथं सी इक्वल टू ए डिवाइड बाय बी, प्रिंट आपण इथं काय असेल तर प्रिंट करतो. ठीक आहे. एंटर, एची व्हॅल्यू 2 आहे, बीची व्हॅल्यू 0 आहे. ओके, आता हा जो आपला कॉमन एरर आपण जो डिस्कस केला होता डिव्हिजन झिरोचा एरर, हा जो इनबिल्ट आहे त्यासाठी तुम्हाला कुठलाही बाबा इथं जसं आपण जावामध्ये किंवा सी पीमध्ये ट्राय कॅच ब्लॉक वापरत होतो तसं इथं मला कॅच ब्लॉक का सेम लॉजिकल कॅच ब्लॉक काय लिहावं लागत नाही. ओके, सो आपण एक सिंपल डेमो बघायचा याचा. सो हियर ए इक्वल टू int input. ओके, हा आपला प्रोग्राम आहे, आपण रन करतोय. एंटर, ए इक्वल टू समजा 5 घेतला, बी इक्वल समजा 0 घेतला. सो इथं आपल्याला एरर दाखवतोय झिरो डिव्हिजन एरर. ओके, दॅट इज एक्सेप्शन जनरेट झालं आहे. ओके, आणि हा आपला इनबिल्ड असल्यामुळे तुम्हाला इथं सेपरेट ट्राय किंवा कॅच ब्लॉक लिहायची गरज नाही. ओके, सेम प्रोग्राम तुम्ही ट्राय आणि आपला जो एक्सेप्ट आहे तिथं कॅचच्या ऐवजी ते एक्सेप्ट आपण वापरतो. एक्सेप्टची आपल्याला लिहायची गरज नाही कारण हा इनबिल्ड आहे. ओके, सो नेक्स्ट, if Python program contains a suspicious code that may be through exception, okay, that through exceptions we must place that code in the try block. जिथं आपल्याला वाटतं ना आपलं सस्पेक्ट आहे की बाबा ज्या ब्लॉकमध्ये आपल्याला एक्सेप्शन येऊ शकतं तर तो ब्लॉक आपण ट्रायमध्ये लिहायचा. ओके, द ट्राय ब्लॉक मस्ट बी फॉलोड विथ द एक्सेप्ट स्टेटमेंट. ओके, सो ट्राय ब्लॉक मस्ट बी फॉलोड विथ द एक्सेप्ट स्टेटमेंट विच कंटेन्स अ ब्लॉक ऑफ द कोड that will be executed if there is some exception in the
ट्राय ब्लॉक. ओके, मग आपल्याला ट्राय बॅक जो आपण जसं जावामध्ये कॅच लिहित होतो तसं इथं आपला एक्सेप्ट लिहायचा आहे आणि तो आपल्या ट्रायला लागून लिहायचा असतो आपल्याला. ठीक आहे. सो समजा इथं सिंटॅक्स आहे ट्राय लिहिला, हा ब्लॉक ऑफ कोड जो ट्रायमध्ये लिहिला आहे. ठीक आहे. त्या इथं आपल्याला एक्सेप्ट हा लगेच लागून आपल्याला लिहावा लागेल. समजा आपल्याला मल्टिपल असतील आपल्या एक्सेप्शन हँडल करायचं तर इथून करू शकता एक्सेप्ट मल्टिपल एक्सेप्ट 2 एक्सेप्ट 1. ओके, इथं आपण आपला राहिलेला कोड लिहू शकतो. ओके, त्यानंतर बघा वी कॅन ऑल्सो यूज एल स्टेटमेंट. ओके, आपण एक्सेप्टच्या सोबत एल स्टेटमेंट लिहू शकतो. आता एल स्टेटमेंट कधी एक्झिक्यूट होणार, with the in which we can place the code which will be executed in the scenario if no exception occurs in the try block. आता प्रत्येक वेळी आपण ट्राय ब्लॉक लिहिला याचा अर्थ असं नाही की तो एक्सेप्शन जनरेट होणारच आहे. ओके, सो जिथं आपलं एक्सेप्शन जनरेट होणार नाही त्या केसमध्ये आपला हा ब्लॉक एक्सेप्टचा जो ब्लॉक आहे तो एक्झिक्यूट होणार नाही. सो त्या केसमध्ये एल्स ब्लॉक हा एक्झिक्यूट होईल. आता एक्सेप्शनमध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायला पाहिजे, पायथन फॅसिलेट अस टू स्पेसिफाय द एक्सेप्शन विथ द एक्सेप्ट स्टेटमेंट. आपला एक्सेप्ट कंपल्सरी लिहायला पाहिजे. वी कॅन डिक्लेअर मल्टिपल एक्सेप्शन्स. ओके, आपण मल्टिपल्सवर टाकू शकतो. वी कॅन ऑल्सो स्पेसिफाय एल्स ब्लॉक. आपण एल्स ब्लॉक्समध्ये लिहू शकतो. द स्टेटमेंट दॅट डोंट नो द एक्सेप्शन शुड बी प्लेस्ड इनसाइड द एल्स ब्लॉक्स. ओके, ज्यामध्ये आपलं एक्सेप्शन जनरेट होणार आहे की नाही हे आपल्याला प्रेडिक्ट करू शकत नाही, तो आपण एल्स ब्लॉकमध्ये लिहितोय. ठीक आहे, समजलं. सो पहिल्यांदा आपल्याला काय आहे की ट्राय ब्लॉक पाहिजे, त्यानंतर एक्सेप्ट ब्लॉक पाहिजे, एल्स ब्लॉक असावा. ठीक आहे, जो ब्लॉक एक्सेप्टमध्ये होणार नाही रन तो एल्समध्ये होईल. ओके, नेक्स्ट. आता इथं मल्टिपल एक्सेप्शन्स आपल्याला दिलेत. इट्स अलाउज अस टू क्रिएट अ मल्टिपल एक्सेप्शन आहे. ओके, सो सिंटॅक्स कसं आहे बघा, ट्राय लिहिला, एक्सेप्ट इथं लिहिला आहे. ठीक आहे, त्यामध्ये आपण इथं सिरीज लिहिले एक्सेप्शन 1 2 3 4 आणि एल्स ब्लॉक लिहिला आहे. ओके, सो आता एक सिम्पल एक्झाम्पल आहे बघा हे. इथं आपण काय करतोय A10/0. आता हा इनबिल्ड जरी असला तरी आपण चेक करतोय. आता इथं मल्टिपल एक्सेप्शन आपण हँडल केलं आहे. ठीक आहे, हा पहिला आहे अरिथमेटिक, दुसरा आहे नेम. ओके, सो इथं आपण आता प्रिंट हा एक्सेप्ट अरिथमेटिक करणार आहे. ठीक आहे, आणि आपण हा प्रोग्राम बघून चेक करूया आपण. सो इथं बघा, इथं दोन आपल्याकडे एरर आहेत. एक आहे अरिथमेटिक, एक्सक्यूज मी, अरिथमेटिक आणि नेम दोन आहेत. तर याच्यामध्ये आपला डिवाइड/0 हा बिलॉंग्स अरिथमेटिकशी करतो, त्यामुळे आपला हा ब्लॉक एक्झिक्यूट होईल. ओके, तर नेक्स्ट आहे फायनली ब्लॉक. फायनली ब्लॉकचं जे आधी वर्किंग होतं तेच वर्किंग असणार आहे इथं. फायनली ब्लॉक कधी एक्झिक्यूट होतो, जिथं आपल्याला कंपल्सरी ब्लॉक एक्झिक्यूट करायचा आहे तो. सेम आपल्या लॉजिक इथं अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण काय करतो, द फायनली ब्लॉक विथ ट्राय ब्लॉक इन विच वी कॅन प्लेस द इम्पॉर्टंट कोड विच मस्ट बी एक्झिक्युटेड बिफोर द थ्रो स्टेटमेंट और एक्सेप्शन ऑकर्स. ओके, समजा आता इथं आपण फाईल लँडिंग यूज करतोय. सो समजा आपल्याला ही फाईल मिळाली नाही तर सो एक्सेप्शन थ्रो करणार आहे. ठीक आहे, सो आता या केसमध्ये समजा आपल्याला एक्सेप्शन जनरेट झालं तर फाईल विदाउट क्लोजिंग आपली काय होते की आपलं एक्सेप्शन जनरेट होतं. दॅट इज अ बॅड प्रॅक्टिस. सो वी मस्ट क्लोज द फाईल फर्स्ट. ओके, सो इथं काय होणार की आपली फाईल आहे ती क्लोज होणार आणि त्यानंतर आपलं एक्सेप्शन जनरेट होणार. ओके, इथं खाली आउटपुट आपण दिलं आहे. आता इथं रेजिंग एक्सेप्शन आहे, हे आपलं युजर डिफाईन एक्सेप्शन आहे. आपल्या मॅन्युअलमध्ये पण दिला आहे हा प्रोग्राम. ठीक आहे, हा आपल्या मॅन्युअलमध्ये सुद्धा कव्हर होईल. एक्सेप्शन कॅन बी रेज बाय युजिंग द रेज. ओके, रेज हा कीवर्ड यूज करून आपण एक्सेप्शन रेज करू शकतो. टू रेज एन एक्सेप्शन रेज स्टेटमेंट मस्ट बी यूज. ओके, दिस इज द फर्स्ट पॉईंट अँड द एक्सेप्शन कॅन बी प्रोव्हाइडेड विथ द व्हॅल्यू दॅट बी गिवन इन द पॅरेंथेसिस. से फॉर एक्झाम्पल आपला हा प्रोग्राम आहे. ओके, एज असेल बघा, इनपुट एंटर द एज, आणि समजा इथं आपण काय करतोय 18च्या आत असेल तर आपण एरर एक्सेप्शन थ्रो करायला पाहिजे. ठीक आहे, सो आपण इथं बघा रेज कीवर्ड लिहिला आहे आणि व्हॅल्यू एरर असं त्याला नाव दिलं आहे. ओके, सो इथं आपण तो ब्लॉक जो आहे तो एक्सेप्ट व्हॅल्यू एरर म्हणजे हा ब्लॉक इथं थ्रो करेल आणि द एज इज नॉट व्हॅलिड. ओके, आता इथं बघा आउटपुट बघा, एंटर द एज 15 दिलं आहे आणि आपण काय म्हटलं इथं एज इज नॉट व्हॅलिड कारण 15 आपण इनपुट केला आहे. ओके, सो दिस इज द युजर डिफाईन एक्सेप्शन अँड इथं आपला चॅप्टर संपलेला आहे. ओके, सो आपला सिलेबस पण संपलेला आहे. आपण बाकीच्या गोष्टी ज्या प्रॅक्टिकलमध्ये आहेत तुम्ही आपण बघू शकताय. ओके, ठीक आहे, थँक्यू.